उपवासाच्या दिवशी नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अतिशय सुटसुटीत व सोपी रेसिपी घेऊन आले आहे. आज आपण उपवासासाठी खास भगरीचा किंवा वरीचा उपमा बनवणार आहोत. ही रेसिपी जेवढी साधी सोपी दिसत असेल तेवढीच पौष्टिक आहे व झटपट तयार होते व उपवासाच्या दिवशी तुम्हाला पोटभरीचा नाश्ता नक्कीच मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भगरीचा किंवा वरीचा उपमा बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे व त्यात 1 वाटी भगर घालून घेतली आहे. आता भगर आपल्याला सर्वात आधी दाखवल्याप्रमाणे छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. त्याचं कारण असं की जेवढी तुम्ही भगर छान अशी भाजून घ्याल तेवढा उपमा आपला छान असा मोकळा भरभरीत तयार होतो व पटकन शिजतो. आता इथे भगर आपली छान अशी भाजून तयार आहे. आता थोडीशी भगर थंड झाली की आपण 1 ते 2 पाण्याने भगर छान अशी धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी भगर पांढरी शुभ्रच आपल्याला ठेवायची आहे. कुठेही रंग न बदलता भगर आपण भाजून घेतली आहे व धुवून ठेवली आहे. आता पुढील कृती करण्यासाठी इथे मी एका भांड्यात 2 चमचे तेल घालून घेतले आहे. त्यात आपल्याला 2 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान असे खमंग आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे थोडेसे भाजले की त्यावरच इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक चिरून घातल्या आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून ह्या मिरच्या वापरल्या तरी काही हरकत नाही. त्यानंतर मध्यम आकाराची 2 बटाटे साल काढून छान बारीक चिरून धुवून मी यात घातले आहे व बटाटे आपल्याला छान अशी तेलावर परतून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकतात बटाट्यांचा आता रंग बदलला आहे. छान असे ट्रान्सपरंट बटाटे होत चालले आहे. आता या स्टेजला इथे मी अर्धी वाटी दाण्याचा कूट घातला आहे. दाण्याचा कूट हा मी दाणे भाजून छान असा खमंग करून घेतला आहे. यामुळे छान अशा आपल्या उपम्याला टेस्ट येणार आहे. आता दाण्याचा कूट देखील छान परतला आहे. यावर आपण स्वच्छ धुवून घेतलेली भगर किंवा वरीचे तांदूळ घालून घेणार आहोत. आता तुम्ही या ठिकाणी जिऱ्याचा देखील वापर करू शकतात. तुमच्याकडे जिरे खात असाल तर जिरे घाला, नाहीतर नाही घातले तरी स्किप करा. मी इथे जिरे न घालताच हा उपमा करत आहे. आता छान अशी भगर आपल्याला फोडणीवर परतून घ्यायची आहे. भगर जेवढी तुम्ही छान अशी तेलावर फोडणीवर परताल तेवढाच तुमचा उपमा छान असा तयार होईल. आता भगर परतली की इथे मी 1 वाटी वरी किंवा भगर होती त्यासाठी 4 वाट्या गरम पाणी घालून घेतलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. एवढ्या पाण्यात तुम्ही हा उपमा बनवला तर अगदी छान असा मोकळा भरभरीत छान उपमा तयार होईल. आता सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे व त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आता मीठ हे आपल्याला छान असं एकत्र करायचं आहे. इथे बघू शकतात मीठ एकत्र केलं आहे व पाण्याला देखील उकळी यायला सुरुवात झाली आहे. या स्टेजला आपण झाकण ठेवणार आहोत व गॅस आपल्याला अगदी मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटातच आपला हा उपमा तयार होतो. परंतु मधून अशा पद्धतीने झाकण काढून आपल्याला छान अशी ही भगर हलवून घ्यायची आहे जेणेकरून भगर खाली लागणार नाही. आता मधून सतत हलवत अशा पद्धतीने इथे बघू शकतात भगर मी छान अशी शिजवून घेतली आहे. 3 ते 4 मिनिटच झाली आहे. भगर बऱ्यापैकी शिजली आहे. एकदा आपण ही वरी थोडीशी दाबून बघूयात. आता थोडीशी कसर या ठिकाणी मला वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा मिनिटभर याला झाकण ठेवून पुन्हा मंद गॅसवर छान अशी शिजवून घेणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात परफेक्ट अशी ही भगर शिजली आहे. छान मऊसूत आपला हा उपमा तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपला हा उपमा आता सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा उपमा झटपट तयार होतो व पोटभरीचा नाश्ता आपला तयार होणार आहे. तुम्ही नाश्त्यालाच नाही तर दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी देखील फराळ म्हणून याचा आस्वाद घेऊ शकतात. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.